कॉर्पोरेट आणि ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वापरल्या। आपण माहीमबद्दल चर्चा करतोय आणि त्या संदर्भातलीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। माहीममधून अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झालाय आणि ठाकरे गटाचे महेश सावंत माहीममध्ये विजयी झालेत। ना सदा सरवणकर ना अमित ठाकरे, विजयाची माळ पडलेली आहे महेश सावंत यांच्या गळ्यामध्ये। महेश सावंत हे ठाकरे गटातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, तर येवल्यामधून छगन भुजबळ विजयी झालेत। काहीशी धाकधूक होती छगन भुजबळ यांच्या मनामध्ये सुद्धा, कारण का प्राथमिक फेऱ्यांमध्ये छगन भुजबळ अनेकदा मागे राहत होते, पिछाडीवर होते, पण छगन भुजबळ यांचा विजय झालाय। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अमित ठाकरे माहीममधून पराभूत झालेत। पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया। संजीवजी, आपण पहिले माहीमकडे येऊया। माहीममध्ये आपण बघतोय की आता तर पराभव झाला हे कळलं। जर सदा सरवणकर यांची उमेदवारी मागे घेता आली असती तर चान्सेस अमित ठाकरेंचे जास्त चांगले असते का? स्वाभाविकच आहे, म्हणजे जर त्यांना पाठिंबाच दिला असता शिंदे सेनेनी तर त्यांना मतं मिळाली असती। परंतु एक लक्षात घ्या, तिथे अमित ठाकरे म्हणजे दोघांचंही नुकसान झालं आणि तिथे अमित ठाकरेंचा लोकांशी काही संबंधच नव्हता। म्हणजे त्या एका इंटरव्ह्यूमध्ये, त्या इंटरव्ह्यूची बरीच चर्चा आणि मी याच्यावरती समाज माध्यमांमध्ये ऐकली। त्यांना असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय वाटतं माहीमच्या मध्ये काय करणार तुम्ही? ते म्हणले चौपाटी स्वच्छ करण्याची फार गरज आहे। सर्वसामान्य माणसांचे जे गरीब, तिथले काय पानवाले, तिथले हॉकर, अनेक प्रकारचे, तिथले कोळी बांधव, मुस्लिम बांधव, यांच्या कोणाच्याही प्रश्नांकडे त्यांना माहिती नव्हतं। आणि दुसरं त्यांनी सांगितलं की मी माझ्या मतदारसंघामध्ये घरापासून चालत फिरतो। तर लोकांनी त्याच्यावर ट्रोल केलं की अरे हे चाललंय काय, म्हणजे चालत फिरतो हे जर क्वालिफिकेशन असेल आणि त्यासाठी मत द्यायचं असेल तर आम्ही देणार नाही मत। हा मुख्यतः भाग होता। अमित ठाकरेंवरती दोन गोष्टी होत्या, एक राज ठाकरेंवरती पण राग आहे लोकांचा की त्यांनी सतत बदललेल्या भूमिका, रोज नवीन घेतलेल्या हे काय बिनशर्त पाठिंबा, पुन्हा टीका, या सगळ्या गोष्टी, एका बाजूला आघाड्या नकोत, युत्या नकोत म्हणत शिंदे आणि फडणवीसांबरोबर केलेल्या त्या ताजमधल्या बैठका, हे सगळे लोकांच्या समोर सारखं येत होतं आणि हे समाज माध्यमांमध्ये वारंवार लोक बोलून दाखवत होते। त्याच वेळी अमित ठाकरे जिंकणार नाहीत हे झालं होतं। मी राजीव खांडेकर, वसईमध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे पराभूत झालेत। नाव